फार द AK टॉक हा मराठी पॉडकास्ट शो गेले काही महिने झाला तुम्ही पाहताय. या माग खूप मेहनत घेतोय मी पण, कारण जे एक माझं गोल आहे, टार्गेट आहे, त्यासाठी खूप सारे अडथळे येत होते. त्यातला एक अडथळा म्हणजे स्वतःचा स्टुडिओ. आणि जसं तुम्ही माझ्या पोस्ट पाहताय आणि गेले काही दिवस मी व्हिडिओज वगैरे अपलोड केले नव्हते सोशल मीडियावरती, कारण गेले 2-2.5 महिने झालं माझ्या पॉडकास्ट स्टुडिओचं काम चालू होतं. फायनली स्टुडिओचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि काहीतरी एक नवीन संकल्पना मी घेऊन येतोय सगळ्यांसाठी. तर मराठी माणसांनी काही स्वप्न पाहिले पाहिजेत आणि ते स्वप्न पूर्णही केले पाहिजेत. यासाठी तुमचा सपोर्ट फार महत्वाचा आहे मला. तर मी एकच सांगेल, माझे पॉडकास्ट पहा, कसे वाटतात कमेंट करून मला सांगा, मेसेज करा, SMS करा. आजचा पॉडकास्ट फार स्पेशल असणार आहे. माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. The AK Talks. नमस्कार महाराष्ट्र. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या बरोबर आज फार एक स्पेशल व्यक्ती आहे, माझे जवळचे मित्र, आणि जे महाराष्ट्राला फार त्रास देत असतात. त्रास नाही म्हणता येणार, पण ते फार प्रश्न विचारत असतात लोकांना. असे एक व्यक्ती आज माझ्या बरोबर आहेत, माझे जवळचे मित्र जे आहेत, ABP माझाचे हेड अँकर आहेत, विशाल पाटील सर. सर कसे आहेत? नमस्कार आकाश, खूप छान वाटतंय मला आज येऊन. खरं तर इतकं लवली इंट्रोडक्शन दिल्यानंतर तर मनातल्या अनेक प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. मात्र खरंच सांगतो, महाराष्ट्राला मी त्रास देत नाही मित्रांनो. मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्याच बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र चला, आज थोडी चेअर बदलली, थोडी भूमिका बदलली. आज प्रश्नांची उत्तरं मी देणार आहेत. तर चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. कसं वाटतंय तुम्हाला या नवीन पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आज? बरं आकाश, फ्रँकली स्पीकिंग, स्टुडिओमध्ये जसं एंटर झालो मी, सो व्हाईब खूप छान आहे. कलर कॉम्बिनेशन्स आर व्हेरी गुड. बेसिकली टीम इज व्हेरी गुड. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मला वाटतं की मला जी आवडणारी झाडं आहेत त्यांचा समावेश ज्या वेळेला स्टुडिओत आसपास होतो, तर मला वाटतं चला आज मित्रांशी खूप साऱ्या गप्पा होणार आहेत. आणि फ्रँकली स्पीकिंग आकाश, जेव्हा आपण फर्स्ट टाइम भेटलो होतो एकमेकांना, दॅट टाइम आय जस्ट नो अबाउट यू फ्यू थिंग्स, लाईक की फोटोग्राफी खूप छान सुरू आहे. येस, वर्ल्ड रेकॉर्ड पासून सुरुवात करूयात आपण. तर वर्ल्ड रेकॉर्ड मला माहिती होता. देन वी इंटरव्ह्यू ॲट दॅट टाइम. त्याच्यानंतर पुढची स्टेप आली की आय नो यू ॲज अन ॲक्टर, देन अ फिटनेस फ्रिक मॅन. आणि आता आकाशची नवीन भूमिका आहे ज्याच्यामध्ये तो आता अँकरिंग करणार आहे, छान छान पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांशी गप्पा मारणार आहे. तर मला असं वाटतं ना की तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि आकाश स्पेशली ऑल द बेस्ट टू यू, कारण इतका सुंदर ॲम्बियन्स तयार केलेला आहेस आणि घरच्या स्टुडिओत रेकॉर्ड करण्याची मजा वेगळी असते. बरोबर आहे. अर्थातच मी प्रेक्षकांना एक सांगेल की सर एक गोष्ट विसरले माझ्या जर्नी मधली. फार मोठी एक गोष्ट आहे ती तुम्ही विसरले आहात. बरं, गडद अंधारला तुम्ही विसरला. येस, पाहिली नाही. मी खरंच सांगू का, इतक्या वर्षात, म्हणजे हे बोलायला नको पॉडकास्टमध्ये, आय एम सो सॉरी टू ऑल ऑफ यू. बऱ्याच पिक्चरसाठी मी इंटरव्ह्यूज करतो, पण मी बरेचसे सिनेमेच बघितलेले नाही आहे. आणि इफ माय वाईफ इज वॉचिंग राईट नाव, तर इथून गेल्या ती पडणार आहे की तू 14 वर्षांमध्ये मला फिल्म्सच दाखवलेल्या नाही आहेत आफ्टर माय मॅरेज. तो असं नाही की गडद अंधार बघितला नाही, असं नाही आहे. गडद अंधार आहे फार, की थिएटरला जायला वेळ मिळत नाही, कारण रोजच्या न्यूज आणि त्या सगळ्या याच्यामध्ये एंटरटेनमेंट नाहीये बॉस. हा माणूस असा असणार आहे, आणि आहे म्हणजे की ज्याला थिएटरचं तिकीट काढून जायची गरज नाहीये. तुम्हाला प्रीमियरला इन्व्हाइट केलं जातं. बट अगेन आय एम सॉरी की नाही जाता येत त्या ठिकाणी. कारण काय होतं माहिती आहे का, रोजच्या बातम्या आणि ते सगळं करत करत रात्री 12 वाजता पॅकअप करणं, रात्री 1 वाजता घरी पोहोचणं, हे जे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की काय काय लाईफस्टाईल असतं बिईंग अ जर्नलिस्ट और बिईंग अन अँकर. सो ते नाही जमलंय. पण आय प्रॉमिस ऑल ऑफ यू की लवकरच नवीन मूवी ज्या वेळेला येईल आकाशची परत, तर मी नक्की जाईल. आणि गडद अंधार मी पाहणार आहे आणि मी त्याचा रिव्ह्यू पण देणार आहे. मी प्रेक्षकांना एक सांगेल, आता किती रात्रीचे 11:10 झालेत आणि आम्ही आत्ता शूट करतोय. दिवस त्यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि तरी पण त्यामधून त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला या पॉडकास्टसाठी, त्यासाठी खूप आभार. थँक्यू. कसा होता प्रवास? जळगाव ते पुणे, मुंबई म्हणता येईल. प्रवासाबद्दल विचारतोयस तर मी खरंच सांगेन की
करिअरचा प्रवास फार मोठा होता. सध्या महाराष्ट्र दौरा आपला सुरू आहे आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघापर्यंत आपण पोहोचतोय, कारण तिथल्या उमेदवारांकडून मतदारांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करतोय. मात्र आयुष्याच्या बाबतीत माझ्या अपेक्षा या फार वेगळ्या होत्या. बिकॉज जळगावसारख्या शहरामध्ये असताना तिथून येऊन माध्यमात काम करण्याची संधी मिळावी किंवा कधीतरी टेलिव्हिजन करता यावं, याच्यासाठी ज्या प्रवासाला आपण सुरुवात केली, तर मी फ्रँकली सांगेल की तिथला प्रवास इथपर्यंत येईल हे इमॅजिन केलेलं नव्हतं. पण ब्लेसिंग्स आहेत बाप्पाचे, प्रेक्षकांचे, स्वतःची मेहनत आहे, फॅमिलीने केलेले कॉम्प्रोमाइजेस आहेत. सो दिस इज हाऊ दॅट स्टार्टेड फ्रॉम देअर. बेसिकली माझं बॅचलर ऑफ ई कॉमर्स झालं आहे. बॅचलर ऑफ ई कॉमर्सच्या आधी आय वॉज अ स्टुडंट ऑफ इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग नंतर मग IMR कॉलेजमधून मी मॅनेजमेंटचे कोर्सेस वगैरे सगळं करत जळगाव. सो जळगावमध्ये ग्रॅज्युएशन झालं. आफ्टर दॅट तोपर्यंत मी ऑलरेडी लोकल चॅनलला मराठी आणि हिंदी अँकर म्हणून काम करत होतो आफ्टर माय 12th, जस्ट फॉर पॉकेट मनी. आणि त्याच्यानंतर मग पुढची संधी मिळाली ती पुण्यामध्ये. म्हणजे ती एज्युकेशनची संधी म्हणेल मी, कारण काय की बॅचलर ऑफ ई कॉमर्स आणि हे ते सगळं करून झाल्यानंतर मी एंट्रन्स दिली पुणे विद्यापीठाची, ज्याच्यात MA इन मास कम्युनिकेशन मला करायला मिळत होतं. पण टिल द टाईम वाईल आय एम परस्युईंग माय एज्युकेशन, मीन वाईल वयाच्या 14व्या वर्षापासून मी थिएटर करायला सुरुवात केली होती. तर वेगवेगळ्या नाटकांमधून कामं करायला मिळत होती, वेगवेगळे अवॉर्ड्स मिळत होते, वेगवेगळे पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट केलेले होते, ज्याचा फायदा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी झाला. पण त्यातले अवॉर्ड्स आणि त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात परत कधीतरी. पण बेस असतो तो तिथे स्ट्रॉंग झाला म्हणजे. येस, काही ऍक्टर वगैरे बनायचं स्वप्न होतं का आधी? आहे ना अजूनही. आहे अजूनही, पूर्ण होणार ते लवकरच. पण माध्यमांपासून किंवा मीडियापासून लांब राहिलं जात नव्हतं. आय कॅन से पॅशनेट होतो मी कॅमेरासाठी. काहीतरी त्या क्षेत्रात करायचं हेही माहिती होतं. मास कम्युनिकेशन करत असताना वायडर पर्स्पेक्टिव्ह कळाला. पण पुण्यात आल्यानंतरही पुण्यातलं केसरी वाड्यात असलेलं लोकमान्य टिळकांचं केसरी वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्या वृत्तपत्राचं असलेलं चॅनल, तिथेही मी कामाला सुरुवात केली. पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये नभोनाट्य विभागाला गौरी लागूंच्या अंडर मी वेगवेगळ्या नाटकांसाठी डबिंग किंवा त्याचं रेकॉर्डिंग हे सगळं सुरू केलं. त्या काळामध्ये चांगल्या चांगल्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. तर त्या लोकांसोबत काम करत असताना ओव्हरऑल सगळं डेव्हलप होत होतं, की जे ड्रीम बघितलं आहे आपण. म्हणजे मला माहिती नाही, पण मी अनेकदा माझ्या पर्सनॅलिटी कॉन्टेस्टमध्ये सांगितलं आय वुड लाईक टू बिकम अ मीडिया पर्सनॅलिटी. काय हे डेफिनेशन फिक्स नव्हतं, पण मला मीडियात काम करायचं हे मात्र क्लिअर होतं. आफ्टर दॅट असं आलं की पुण्यामध्ये ते सुरू असताना मग अचानकपणे ETVसाठी वृत्तनिवेदकांच्या जागा निघाल्या. अप्लाइड फॉर देअर, आणि अचानक मला त्यांच्याकडनं संधी मिळाली आणि मी ETV मराठीला फर्स्ट टाईम, म्हणजे वृत्तनिवेदक आधी होतोच, न्यूज अँकर होतोच, पण एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने काम काय असतं, जर्नलिझम काय असतं हे मला तिथे जाऊन कळायला लागलं. मग ETVची टीम वर्षी होतं साधारण 2005-06च्या दरम्यानची ही गोष्ट आहे सगळी. मी त्यावेळेस 7वी का 8वीत होतो. बरोबर आहे. आणि त्यावेळेला माझे आवडते जे वृत्तनिवेदक आहे, आय यूज टू वॉच ऑल ऑफ देम. त्यांच्यासोबत काम करायला मिळेल असं कधी वाटलं नाही. मग त्यातली मी काही नावं सांगायला आवडेल मला. माधुरी गुंटी होत्या, मृदुला जोशी होत्या, पंकज इंगोले होते, सागर गोखले, मिलिंद भागवत जे अजूनही काम करतात. सो हे पहिल्या फळीतले वृत्तनिवेदक होते. आणि त्याच्या आधी प्रदीप भिडेंनी तो ट्रेंड आणला होता मराठीमध्ये. सो या लोकांना बघत बघत ज्यावेळेला आपण तयारी करतो, त्या लोकांसोबत काम करायला मिळतं. तर एक वेगळे संस्कार होतात की माध्यमं कशा प्रकारे काम करतात किंवा वृत्तनिवेदन कसं असावं, काय नसावं त्यामध्ये. सो या पहिल्या फळीने खूप काही शिकवलं. ETVमध्ये मराठी आणि हिंदी अँकरिंग करायला मिळालं. त्याच्यानंतर मग झी 24 तास, मी मराठी, TV9 मराठी, जय महाराष्ट्र, लोकशाही न्यूज चॅनल, न्यूज 18 लोकमत, आणि आता ABP माझा. तर ओव्हरऑल वाटते की एक सर्कल कंप्लीट करणं जे आपण म्हणतो, तर तशी संधी हळूहळू मिळत गेली आणि मग वेगवेगळे बीट्सही कव्हर करायला मिळाले. बरोबर. मी ह्याच्याच रिलेटेड एक सिमिलर प्रश्न विचारतो. याच्या पुढे काय आता? ह्याच्या पुढे काय? दॅट्स अ सिक्रेट. नवीन चॅनल आला पाहिजे का? माझ्याकडे चॅनल्स येण्यापेक्षा आपल्याला असलेले जे चॅनल्स आहे त्याचं क्वालिटी इन्हॅन्स किती करू शकतो आपण, लोकांमध्ये ऑथेंटिसिटी किती आणू शकतो आपण. कारण प्रेक्षकांना वाईट संस्कार होऊ नये हे प्रत्येक चॅनलची जबाबदारी आहे, किंवा त्या चॅनलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वृत्तनिवेदकाची, तिथे काम करत असलेल्या पत्रकाराची
रिपोर्टर्स नाही म्हणणार मी, कारण तिथे काम करणारे सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रातले पत्रकार आहेत जे एकत्र काम करतात. तर मला वाटतं फार चॅनल्स येण्यापेक्षा असलेले चॅनल्स खूप चांगलं प्रोडक्टिव्ह काय काय देऊ शकतील हे सगळं होणं जास्त महत्त्वाचं आहे. सो जळगाव ते मुंबई हा प्रवास थोडा वाया पुणे, हैदराबाद आणि मग नंतर मुंबई अशा स्वरूपाचा. अजून महाराष्ट्रातल्या मीडियाचं फ्युचर काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? फ्युचर ब्राईट आहे. फ्युचर ब्राईट आहे हे मी का सांगतोय माहिती आहे का, की प्रत्येक क्षेत्राला किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असा, प्रत्येक क्षेत्राचा एक ग्राफ असतो. सुरू झालेली गोष्ट फार टिपेला किंवा वरपर्यंत जाते, वरून ती हळूहळू परत खाली येते किंवा त्याला फ्लॅट कर्व म्हणूयात आपण, तो येतो. मात्र आत्ताचा जो मीडिया आहे किंवा आत्ता जी माध्यमं आहेत, बऱ्याच वेळेला आरडाओरड होते, म्हणजे कारण नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात. पूर्वी वाटायचं की आता चॅनल्स आलेत तर वृत्तपत्र बंद होतील. बरोबर. चॅनल्स नंतर आता पॉडकास्ट येत आहेत. हा तर वाटतंय की हेही माध्यम कमी पडेल किंवा सोशल मीडियावरती यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमधून लोक पोचतात. पण मला वाटतं की न्यूज चॅनल्सची ऑथेंटिसिटी किंवा वृत्तपत्रात असलेल्या बातमीची ऑथेंटिसिटी ही खूप लेयर्समधून आलेली असते. मला हाच एक प्रश्न विचारायचा होता की व्हॉट्सअप असू किंवा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू, एक उदाहरण रील पाहतो आपण, तिथे एक 30 सेकंड मध्ये काहीतरी न्यूज येते, पण त्या न्यूजचे डिटेल्स आपल्याला माहिती नसतात. ते कोणत्या तरी एखाद्या चांगल्या न्यूज चॅनलवरती आपल्याला माहिती होतात. बरोबर. तर हे जे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे आजकाल येत आहेत, न्यूज प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियावरती, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे पण ते यावे, पण त्यातला कंटेंट तुम्ही काय देताय किंवा लोकांना तुम्ही काय सवय लावतात हे जास्त महत्वाचं आहे. आता मी सांगेल की जसं न्यूज चॅनल्स आहेत किंवा वृत्तपत्र आहेत, तर त्या ठिकाणी डिजिटल मीडिया पण तेवढाच प्रगल्भ होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि डिजिटल मीडिया काम करत असताना रील्सच्या माध्यमातून, कारण आजकाल सगळ्यांकडे तितका वेळ नाही आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण टीव्ही समोर बसून हे सगळं बघेल असं नाही आहे. त्यामुळे रील्स फॉर्मॅटमध्ये येतं. मात्र रील्समध्ये ऑथेंटिक आणि ज्या ऑथेंटिक नाही आहे त्या रील्सचं पण आपल्याला स्वतःला उमगायला हवं की आपण काय बघतोय ते. कारण त्याचं असं आहे की बऱ्याच वेळेला ते रील्स किंवा तसे डिजिटल गोष्टी ह्या त्या वृत्तपत्र किंवा चॅनलकडून प्रसारित होतात, जे चांगलं आहे ते. मात्र अनेक वेळेला त्याच्यावरती मीम्सही बनतात आणि मीम्स आल्यानंतर मग त्याच्यात वाटेल ते एडिशन करायचं आणि ॲडिशनल दिलेली माहिती जी लोकांसाठी योग्य नाहीये ती पण तुमच्या मोबाईलवरती येते. तर मला वाटलं की बातम्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर टेलिव्हिजन शिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस रिपोर्टिंग करता स्टुडिओमध्ये त्यावेळेस रील पाहता? नाही, स्टुडिओमध्ये कॅमेराच अलाउड नसतो किंवा तुमचा मोबाईल अलाउड नसतो. रिझन त्याचं असं आहे की तुम्ही ज्या खुर्चीवर बसता त्या खुर्चीला एक मान आहे. त्या खुर्चीवरती बसणं आणि त्याच्यावरनं बातम्या देणं हे या अनेकांचं स्वप्न आहे. त्यातले मोजके चेहरे रोज बातम्या देतात. सो त्या चेअरवरती बसून बातम्या देत असताना तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. यू आर द फेस ऑफ दॅट चॅनल. आणि फेस ऑफ द चॅनल असताना तुमच्या घरी काय झालंय, तुमच्या मोबाईलवरती काय येतंय किंवा काय गोष्टी येतात हे सगळं बाजूला सारून फक्त त्यावेळेला योग्य प्रकारच्या बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, इतके प्रामाणिक प्रयत्न असतात मित्रांनो स्टुडिओमध्ये. त्यामुळे फार त्या ठिकाणी मजा मस्ती करायला मिळत नाही. मजा मस्ती जी असते ती तुमच्या टीम मेंबर्स बरोबर होते. फ्रेम क्लोज लागली आहे, तू जाड झालायस, तू बारीक झालायस किंवा छानशी काहीतरी कमेंट येते. बऱ्याचदा असं होतं की एखादी बातमी असते त्याच्यावरती आलेली प्रतिक्रिया फार फनी असते, सगळे हसत असतात, वृत्तनिवेदक फार सिरियस चेहऱ्याने ती बातमी ऐकत असतो. असे काही इंटरव्ह्यूज आहेत. मी राखी सावंतचा घेतलेला इंटरव्ह्यू होता ज्याच्यात तिने वाटेल तितकी मजा केलेली आहे. अख्ख्या ऑफिसने, अख्ख्या महाराष्ट्राने, जिथे जिथे आपला मराठी प्रेक्षक आहे त्यांनी तो इंटरव्ह्यू एन्जॉय केला. बट जेव्हा ती फुलटॉस देत होती मी कॉन्सन्ट्रेशनने फार सिरियस चेहऱ्याने बसलो होतो. म्हणजे मी हसणं किती कंट्रोल केलंय ते मला माहिती आहे. मात्र तो इंटरव्ह्यू किंवा त्याचे जर छोटे छोटे शॉर्ट्स बघितले ना तर लक्षात येईल की काय कसरत असते तारेवरची, की सगळे एन्जॉय करताय आणि तुम्ही एन्जॉय नाही करत. बऱ्याचदा समटाईम्स असं असतं की बरं नसतं किंवा कधीतरी मनात काहीतरी वेगळे विचार असतात, बट स्टील यू आर सिटिंग ऑन दॅट चेअर. आणि व्हेन आय स्टार्टेड माय करिअर, फर्स्ट टाइम मला वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती की विशाल, जे सुरू होतंय ते कधीतरी संपतं, त्याची सवय किती लावून घ्यायची हे तुमच्यावरती आहे. त्याही पुढे जाऊन ज्या खुर्चीवर जाऊन बसतोय ते अनेकांचं स्वप्न आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहा. आणि हे मी त्यांना दिलेलं जे वचन आहे ते आजही पाळतोय की तिथे बसल्यानंतर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त माहिती ऑथेंटिक लोकांपर्यंत किती पोहोचवता येईल हे त्या वृत्तनिवेदकाचं काम असतं. त्याच्यामुळे मी रील्स एन्जॉय करतो, पण मी स्टुडिओच्या बाहेर रील्स एन्जॉय करतो. मी ट्रॅव्हल करत असताना रील्स एन्जॉय करतो, स्टुडिओत नाही. काय मग आता जसं तुम्ही सर सांगितलं की जास्त सवय नाही लावली पाहिजे कोणत्या गोष्टींची, सध्याचं शेड्यूल काय
काय चालू आहे सध्या? सध्याचं शेड्यूल खूप हेक्टिक आहे. बरं, हेक्टिक याकरता मी सांगेल की 24 तास वृत्तवाहिन्यांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये तुम्ही कामं करता. मोस्ट ऑफ द टाइम्स मॉर्निंग शिफ्ट और इव्हिनिंग शिफ्ट असे 2 मेन शिफ्ट आहेत. मधल्या काही जनरल शिफ्ट असतात. समटाईम्स तुम्ही 9 अवर्सपेक्षा जास्त काम करता कारण तुमचे टास्क कंप्लीट करायचे असतात. अदरवाईज अदर दॅन दॅट तुमच्या वाचनाला तुम्हाला थोडा वेळ द्यायचा असतो स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी. मग फिजिकली आणि मेंटली तो व्यायामाला एक वेळ द्यायचा असतो. तर सध्याच्या शेड्यूलमध्ये असं आहे की काहीही केव्हाही येऊ शकतं आणि तुम्हाला मानसिकरित्या शारीरिकरित्या तयार राहावं लागतं त्या चॅलेंजेससाठी. त्याच्यामुळे जोही पत्रकार आहे, मग तो ऑन फील्ड असेल, ऑन कॅमेरा असेल, बिहाइंड द कॅमेरा असेल, डेस्क जॉब करणारा असेल, प्रत्येकाचं तितकंच टाईट शेड्यूल असतं. पण वी एन्जॉय दॅट वर्क. दॅट्स वाय वी आर देअर इन दॅट प्रोफेशन. सो वी आर एन्जॉईंग दॅट थिंग. पण हेक्टिक शेड्यूल असतं. बरोबर. आतापर्यंत सर्वात चांगला इंटरव्ह्यू कोणता होता तुमचा, जो तुम्हाला आवडला होता? मला सगळेच इंटरव्ह्यू आवडलेले आहेत आतापर्यंत. 1-2 असं नाही सांगता. म्हणतो ना, जसं आता तुम्ही सांगितलं की राखी सावंत एकदम बाउन्सर टाकत होते, पण त्याच रिलेटेड असं कोणता एक राजकारण्यांबरोबर असो किंवा कोणत्या आर्टिस्ट बरोबर असो, कोणता असा एक इंटरव्ह्यू? तर खूप सारे इंटरव्ह्यूज आहेत. त्यातला मला पर्सनली आवडलेला इंटरव्ह्यू शाहरुख खानचा होता, काजोलचा होता, श्रीदेवीचा होता, आय गेस दीपिका बरोबर पण दीपिका पदुकोण आहे, त्याच्यानंतर रणवीर सिंग आहे, रणबीर कपूर आहे. सो असे बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूज आजपर्यंत झालेले आहेत. आणि पॉलिटिशियन्समध्ये देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील किंवा या पूर्वीचे जे माजी मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, प्रत्येकाचे इंटरव्ह्यूज करायला मिळाले आणि प्रत्येक इंटरव्ह्यू आवडला. कारण का सांगू का, की जसं द एके टॉकमध्ये समोरच्या चेअरवरती बसणारे पत्रकारांपासून ते विविध क्षेत्रात काम करणारे लोक येणार असतील पुढच्या काळामध्ये. त्यांची लिस्ट मी पाहिली आहे, पण मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार आहे ती. तर त्याच प्रकारे तुमच्या समोर असलेल्या ज्याचे इंटरव्ह्यूज घेतलेत. कारण मला ना जसे पुस्तकं वाचायला आवडतात, मला माणसं वाचायला आवडतात. मला यांचे इंटरव्ह्यूज का आवडले मी ते सांगेन. जितक्या जास्ती पर्सनॅलिटीजला तुम्ही भेटाल त्यांच्याकडनं खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. की शाहरुखची कन्सिस्टन्सी असेल, शाहरुखची एनर्जी जी काम करताना असते ती असेल, काजोलचं साधंपण असेल, तिचं मराठमोळं पण असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर दीपिकाचं दिसणं असेल, पण तिच्यात असलेला एक एलिट क्लासचा डिसेंट वागणं काय असतं ते असेल. श्रीदेवी दुसऱ्या लँग्वेजेस मधून आलेली असतानाही तिचं हिंदी प्रती असलेलं डेडिकेशन किंवा वयाच्या इतक्या टप्प्यानंतरही स्वतःला मेंटेन ठेवणं असेल. सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू केलेला होता त्यावेळेला एक क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर इतका शांत, सोफिस्टिकेटेड, इतका डाऊन टू अर्थ कसा असेल. सो त्या लोकांनी खूप काही शिकवलं. पॉलिटिशियन्सकडनं हे शिकायला मिळालं की ज्यावेळेला तुम्ही पॉलिटिशियन्सचे इंटरव्ह्यूज आम्ही घेतो आणि तुम्ही बघता त्यावेळेला एक गोष्ट नक्की ऑब्झर्व करा, त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललंय यात किंचितही तुम्हाला सुगावा पण लागत नाही किंवा नेक्स्ट मुवमेंट काय असेल हे कळत नाही. ह्यातनं हे शिकायला मिळतं की आयुष्यात कुठलंही कंडिशन येऊ द्या, तुमच्या पर्सनल आयुष्यात जे चाललंय ते तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात तुमच्या चेहऱ्यावर दिसायला नको. सो असे खूप छान छान टिप्स मिळाल्या माहिती काय लोकांकडून. त्यामुळे हे आवडलेले इंटरव्ह्यूज आहेत. आणि आवडलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये समटाईम्स ज्याला प्रतिप्रश्न तुम्हाला होतात तेही इंटरव्ह्यूज चॅलेंजिंग वाटतात. कारण प्रत्येक वेळेला असं नाही की मीच प्रश्न विचारणार आहे. मला ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात तर त्यावेळेला फुलटॉस देण्याची तुमची तयारी असायला हवी. सो इट्स अ चॅलेंजिंग टास्क. सो मला वाटतं की इच अँड एव्हरी इंटरव्ह्यू गेव मी एक्सपिरियन्स, गेव मी लॉट ऑफ फन आणि त्याहीपेक्षा जास्त नॉलेज मिळालं की ज्यातनं खूप काही शिकायला मिळालं. बरोबर. याच्या रिलेटेडच एक प्रश्न विचारतो. काय वाटते तुम्हाला ह्या द एके टॉकच्या पॉडकास्ट मध्ये होस्ट आकाश कुंभारला काय सजेशन देतात? युजली लोक काय करतात ना, ऑफ कॅमेरा विचारतात, ऑन कॅमेरा झाला तरी चालेल. आम्ही पुण्यात शूट करतोय पण पुणेरी अपमान मला नाही जमत. पण हे बघ, पॉडकास्ट करणं इट्स अ न्यू ट्रेंड. पॉडकास्ट करत असताना त्याचे डूज अँड डोंट्स एव्हरीवन शुड लर्न, नॉट ओनली आकाश, एव्हरीवन शुड लर्न ऑल दिस प्रोसेस. कारण आपण ज्याला प्रश्न विचारतो त्याला आपल्याला समोरच्याचा किती अभ्यास आहे, तुमचं भाषेवर किती प्रभुत्व आहे, मग ते मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, पण तुम्ही प्रॉपर वर्ड्स वापरताय का. प्रश्न विचारताना फार कॉन्शियस न होता तुम्ही थेटपणे समोरच्याच्या डोळ्यात डोळे टाकून प्रश्न विचारू शकताय का.
सो मला वाटतं फार टिप्स देण्याची गरज नाही आहे, कारण मला पुढे जर एखादा रोल करायचा असेल जे माझं ड्रीम आहे, तर मे बी ते आकाश बरोबर पूर्ण होऊ शकतं इन फ्युचर. सो मला वाटतं की कुठल्याही प्रकारे जर तुम्ही पॉडकास्ट करत असाल, मग तो द एके टॉक पॉडकास्ट असेल, तर मला वाटतं की जितकं सुंदर इंटिरियर आहे किंवा जितकं सुंदर हा ॲम्बियन्स आहे, तितके सुंदर प्रश्न असावे, तितका समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करून जर तो इंटरव्ह्यू केला तर तो लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतो, तर त्यांना इथे भेटतो. सो मला वाटतं की दीज आर द टिप्स. बरोबर. दॅट्स ऑल. मी रिसेंटली आता माझ्या मागील इंटरव्ह्यू मध्ये माझ्याबरोबर भानुप्रताप बर्गे सर होते. त्यांच्याबद्दल मी एवढा अभ्यास केला होता ना की ते मला प्रश्न विचारत होते की अरे बस बाबा किती म्हणजे आम्ही 1.5 तास पॉडकास्ट केला. जाता जाता मला ते फक्त एकच बोलले, तुला परत पॉडकास्ट करायचा असेल ना मला फोन कर, मी नक्की येईल तुझ्यासाठी. क्या बात आहे. आणि मी पण आता प्रॉमिस करतो की हा पार्ट 1 आहे फक्त, पार्ट 2, 3, 4 येस येस येस. तर असे खूप सारे पॉडकास्ट मी आत्ता तुमच्या समोर लिहून घेणार आहे आकाशकडनं, की मला प्रत्येक वेळेला इथे सीट हवंय. हे तुमचं स्टुडिओ आहे. येस सर, मी काही सिरियस मुद्द्यांकडे बोलतो आता. ओके. महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे सध्या फार विचित्रपणे चालू आहे. तुम्ही तर खूप जवळून अनुभव घेताय आता. लोकांना माहितीच नसतं की आपण कोणत्या पक्षासाठी वोट केलं पाहिजे. बरोबर, इथून सुरुवात आहे सध्या. खरं. कारण आपण वोट करतो एकाला आणि नंतर तो माणूस दुसऱ्या पार्टीमध्ये जा. फार काही गोष्टी महाराष्ट्रात. कसं पाहताय तुम्ही या गोष्टींकडे? बरं, मुळात जो प्रश्न विचारलाय त्याच्यातच त्याचं उत्तर आहे. कारण राजकारण या शब्दाचा इतका गहन अर्थ आहे की जे कोणालाच कळत नाही ते राजकारण आहे. आणि त्या राजकारणानं आता परिसीमा गाठली आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारतात आपण बोलूया की मुळात एक सांगायला आवडेल की मी कुठल्याही पक्षाचा समर्थक किंवा विरोधक बिलकुल नाही आहे. कारण ज्यावेळेला पत्रकाराच्या सीटवर तुम्ही बसता तुमच्यासाठी सगळे इक्वल असतात. मात्र आजकालच्या गणितात एक गोष्ट पाहायला मिळते की प्रत्येक राजकीय पक्षाची पूर्वी आपली एक स्वतःची भूमिका होती. त्यांची स्वतःची भूमिका वठवण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची तशी तयारी असायची. आजकाल हे झालंय की सत्तेची खुर्ची कुठल्याही प्रकारे मिळायला हवी यासाठीचं जे गणित आहे ते आता जास्त पक्कं झालंय. कारण मी एक सांगतो की नॉर्मल शिकत असताना असलेलं गणित वेगळं आणि इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं गणित हे फार वेगळं असतं. राजकारण्याने ते खूप छान आत्मसात केलंय. म्हणजे मतदारांनी कुणालाही जिंकवून दिलं तरी कुणाला त्या पदावर जाऊन बसायचं किंवा कुणाला राज्यकर्ता व्हायचंय याची गणितं फार पक्की झालीत. बरं, त्यातही राजकारणी चुकतात असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण मुळात मी सांगेल, जर तुमचा कायद्याचा अभ्यास खूप चांगला असेल तर कायद्याच्या दृष्टीनं त्यांनी टाकलेली पावलं सगळी योग्य आहे. त्यांना तुम्ही अयोग्य पण नाही ठरवू शकत. कारण असं आहे की तिथे लागणारा जो आकडा असतो तो आकडा आणि त्याच्यासाठी होणारी तडजोड मी याच्यासाठी सांगेल की सत्तेची खुर्ची अमुक एका पक्षाला किंवा अमुक एक व्यक्तीच्या हातात असायला त्या ठिकाणी सत्तेचं गणित जुळवावं लागतं. आणि ते गणित जुळवण्यामध्ये ते सगळेजण तितके तरबेज आहेत की जर तुम्हाला सत्ताधारी पक्षात यायचं असेल आणि एखाद्याला विरोधक बनवायचं असेल तर त्याच्या तुल्यबळाने असलेली संख्या जी आहे ती वेगवेगळी असते. तर त्यांचं मॅथ्स किंवा त्यांचं गणित इतकं पक्कं झालंय की त्यांनी जे केलं ते योग्य रीतीनं केलंय. मग पक्षचिन्ह असेल किंवा अमुक एक पक्ष कुणाच्या मालकीचा, हे करत असताना आत्ताच्या राजकारणाने पुढे येणाऱ्या काळातल्या राजकारणांना जास्त अवेअर केलंय. बऱ्याचदा तुमचा पक्ष आपलाच आहे, आपण या आविर्भावात असतो, मात्र निवडणूक आयोगाला ते पेपर सबमिट केलेत का, कोर्टाच्या धर्तीवरती जे काही नियम दिलेले आहेत त्यांचं आपण पालन करतो का, या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मला द्यावं असं वाटतं की आज माझ्या वडिलांची असलेली प्रॉपर्टी ही त्या 2 भावांची आहे का, त्यांनी तशी तडजोड केली आहे का, त्यातनं मारामारी होऊ नये म्हणून त्यांनी सुरुवातीलाच त्यांच्या काही नियम अटी टाकून ठेवलेल्या आहेत का. जितकं बेसिक कायदा आहे तितकं बेसिक राजकारणाचं गणित आहे आणि ते जुळवण्यामध्ये ते फार हुशार आहेत सगळेजण आणि त्यांना आम्ही फार जवळनं बघतो सुद्धा. मान्य एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतील, मात्र सत्ता कारणामध्ये सगळं काही जायज आहे. जे आपण म्हणतो की प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ आहे, तसं आता मात्र जनता माफ करते की नाही ते तुमच्या हातात आहे. कारण शेवटी निवडणुकांच्या वेळेला उमेदवारी येतील त्यावेळेला प्रश्न विचारा, आम्ही विचारतोच आहे पण तुम्हीही विचारा. नंतर त्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी तुमचं एक एक मत किती महत्वाचं आहे हेही लक्षात ठेवा. समटाईम्स मतदारही चुकतात. की थोड्याफार आमिषासाठी आपण अमुक तमुक व्यक्तीला तिथं निवडून देतो, पण ते निवडून देताना त्याचे पुढच्या 5 वर्षांचे होणारे परिणाम याचा अभ्यास केला जातो का. नवीन जनरेशनला तुम्ही शिकवताय का की तुमचं मत देणं किती महत्वाचं आहे. कारण मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून लोक फिल्म बघायला जातात. तुमचं मत किती महत्वाचं आहे हे आत्ताच्या राजकारणात
घटनांतून किंवा त्या घडामोडींमधून आपल्याला कळताना दिसतंय. तर जनतेच्या हितासाठी झालेलं राजकारण हे केव्हाही योग्य, मात्र फक्त सत्ताकारणासाठी होणारं राजकारण हे अतिशय वाईट. त्याच्यामुळे मला वाटतं ना की ते ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघितलं तर कॉम्प्लिकेटेड विषय फार सोपा आहे. बरोबर. आणि सर बऱ्याच वेळा मी पण न्यूजला पाहतो ना, काहीतरी घडणार असतं राजकारणात, त्यावेळेस न्यूजला असं येतं की सूत्रानुसार असं समजलं आहे. पहिली गोष्ट हे सूत्र असतात कोण? बरोबर. थोडा फनी क्वेश्चन आहे, पण हे सूत्र असतात कोण? ते सूत्र खरे असतात. ते सूत्र कोण असतात तेही सांगतो मी. सूत्र असतात जे त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचेच कार्यकर्ते, जे बाहेर येऊन सांगतात. कधी कधी ही बातमी लीक व्हावी यासाठी त्यांनी केलेली योजना असते, ते सूत्र असतात. आणि खऱ्या अर्थानं ते सूत्र म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याचदा ती गोष्ट कन्फर्म असते, पण कोणालाही ती जबाबदारी घ्यायची नसते. कारण एक जबाबदार माध्यम असाल ते तुम्ही कोणाचं नाव नाही रिव्हील करू शकत, पण प्रत्येकाचे सोर्सेस असतात. म्हणजे माझं म्हणणं, मी एक साधं उदाहरण परत देईल आपल्याच घरातलं, की घरातली अमुक एक वस्तू संपली आहे हे ज्या वेळेला आई सांगते त्यावेळेला दुसऱ्या सूत्रांकडून तिने त्याची तरतूदही करून ठेवलेली असते की आज घरात पोहे नाही, आपल्याला उपमा बनवावा लागणार आहे, कारण आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना पुरेल इतके पोहे नाही आहेत. तसंच तेही सूत्र असतात ज्यांच्या जो सगळ्यांच्या आपण म्हणूयात की नाड्या किंवा सूत्र त्यांच्या हाती असतात, आणि तेच सूत्रधार असतात जे आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवतात. मात्र ती बातमी कन्फर्म करणं हे पुन्हा एक जबाबदार नागरिकाचं किंवा जबाबदार पत्रकाराचं काम असतं. मग त्याच्या वेळेला त्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची ब्रेकिंग न्यूज तुम्ही टेलिव्हिजनवरती पाहता, आणि मग थोड्या वेळाने आम्ही सांगतो की आम्ही केलेला दावा खरा होता आणि ती बातमी आता अशी अशी घडली. तुमचे काही सूत्र आहेत असे? आकाश, खूप सूत्र आहेत आपल्याकडे, पण त्या सूत्रांची नावं मी रिव्हील करणार नाही आहे. आणि त्या सूत्रांकडूनच अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. कधी कधी ते सूत्र हे सर्वसामान्य माणसातले असतात, ओके, की ज्यांना त्या गोष्टीचा फार अभ्यास असतो, त्यांचेही प्रेडिक्शन्स असतात, त्यांचे इन्फॉर्मेशन किंवा रिसर्च गोळा केलेला असतो, ज्यातनं ह्या सगळ्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग ते समोर येतात. हो, मला हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले काही सूत्र माहिती आहेत. बरोबर. एनिवेज, झिपलॉक. काय सांगताल सर, 2024ला काय होईल? कोण निवडून? हे बघा, 2024ला तोच निवडून येईल जो जनतेचे कामं करेल. एक्झॅक्टली, मी पण त्याच मुद्द्यावरती येणार होतो. विकास कामं पण आहेत महाराष्ट्रात, खूप सारे विकास कामं चालू आहेत. मी पुण्यात राहतो, पुण्यात पाहतोय खूप वेगाने मेट्रो वगैरेची कामं चालू आहेत. पण पुण्यासारख्या शहरात ट्रॅफिकचा पण एक प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. काहीतरी जगात 7व्या नंबरला आहे का भारतात काहीतरी आहे. बरोबर आहे, क्रमवारी बदलत असते. बरोबर. तर काय सांगताल तुम्ही याबद्दल, विकास कामांबद्दल आणि त्याची मॅनेजमेंट आणि हे राजकारण काय सिमिलर आहे? बरं, मुळात मी एक सांगू का, की विकासाची व्याख्या ही किती लोकांनी समजून घेतली मला नाही माहिती. मात्र विकास म्हणजे फक्त तुमच्या इथे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर इथपर्यंत मी मानत नाही पर्सनली. म्हणजे हा माझा पर्सनल व्ह्यू आहे, एक पत्रकार म्हणून नाही सांगत आहे. मात्र आजूबाजूला आपण निसर्गाचं किती संवर्धन करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. मला तो विकास जास्त, कारण सस्टेनेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर थिंग्स. कारण हे पृथ्वीवरती किती वर्ष राहायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. विकासाच्या दृष्टीने आपण म्हणतो की टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पाणी कुठे पुरवलं जातं आहे? धरणांची संख्या तेवढीच आहे, मात्र तेवढं पाणी तुमच्या नळाला येतं आहे का? 24 तास पाणी लागतं आपल्याला. खेड्यापाड्यांमध्ये जा की एका बादलीमध्ये अख्खं कुटुंब दिवस घालवताना दिसतोय. मग विकास नेमका कुठला? सो मला असं वाटतं की विकासाचा वरवर व्याख्या न बघता विकासाची इनडेप्थ व्याख्याही महत्त्वाची आहे. जोपर्यंत विकासाच्या नावाखाली होणारा शिक्षणाचा प्रसार हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत जात नाही, किंवा पाणी हे प्रत्येक नळाला किंवा त्या खेड्यागावात मिळत नाही. अनेक आदिवासी पाडे आहेत की ज्या ठिकाणी बायकांना दिवस अख्खा घालवावा लागतो एक हंडा पाणी मिळवण्यासाठी. मग त्याला आपण विकास म्हणायचा आहे का? किंवा विकास ज्या वेगानं आपण फक्त म्हणतोय की मला इथून अमुक एक ठिकाणी जाण्यासाठी मी 2 तासात प्रवास करतोय, त्याला विकास म्हणायचा का? जमिनी पोखरल्या जाताना दिसतात, विरोध नाही आहे माझा या गोष्टीला, पण जमिनी पोखरल्या जात आहेत, वरती आपण सिमेंटचे टोलेजंग इमारती बांधताना दिसतोय, मात्र त्याने होणारा नाश याच्याकडे आपलं लक्ष आहे का? बरं, राहिलं राहतं आता सरकारचं. सरकार कुणाचंही असू दे, प्रत्येकाला विकासाच्या नावाखाली नेमकं काय करायचं याचं व्हिजन मिळालंय का? व्हिजन मी याच्यासाठी म्हणेल की प्रदूषणाची समस्या असेल, आपण धुळीवरती बोलतो, त्याच्यावरती उपाययोजना किती करतो? आजूबाजूला माझ्या सगळीकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि आपण पॉप्युलेशन वाढलंय किंवा पोल्युशन वाढलेलं आहे. पॉप्युलेशनवरती आपण नको जाऊयात, इट्स अ कॉन्ट्रोवर्शियल थिंग अगेन. पण माझं म्हणणं की पोल्युशन वाढत असताना तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता का? ते कंट्रोल करण्यासाठी फक्त फवारे लावले म्हणून माती खाली बसली असं नाही आहे. रोज आई पण सडा घालते,
त्यातलं बेसिक सायन्स कधी आपण शिकलोय आणि मग वी आर डुईंग समथिंग इनोव्हेटिव्ह, मला नाही वाटत. बरं, आता विकासाचं आपण जर म्हटलं, हो बऱ्याच ठिकाणी खूप चांगले योजनाही सुरू आहेत ज्याच्याने माणसाचं आयुष्य थोडं सुकर होताना दिसतंय. मग मुंबईकरांसाठी असलेल्या लोकलच्या सुविधा असतील, रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी करण्यासाठी आणखी काही पर्यायी मार्ग निवडले जाताना दिसतात ज्याची आज आवश्यकता आहे. ॲज द वे यू सेड की पुण्यात वाहतूक कोंडी आहे का, तर नाही, मला वाटतं ती जगभराची समस्या आहे. बेंगलोरमध्ये जा, दिल्लीमध्ये जा, मुंबईमध्ये जा, पुण्यात जा, प्रत्येक ठिकाणी आपणही बेसिक म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण प्रत्येक गोष्ट सरकारवर टाकून नाही चालणार. एक जबाबदार नागरिक म्हणून माझ्या 4 लोकांच्या कुटुंबासाठी जर माझी ऐपत आहे, मी कार घेतोय, पण ती कार लावायला जागा आहे का? त्या कारनं प्रवास करताना 15 मिनिटाचा प्रवास मी 1 तास का करतोय? त्या सिग्नलवरती होणारी वाहतूक कोंडी कुणामुळे होतीये? आपण त्या नियमांचं पालन करतो का? तर मला वाटतं ना की विकासाची व्याख्या फक्त सरकारपुरती मर्यादित न ठेवता तुम्हा सगळ्यांना जर विकास कळला तर मला वाटतं हँड इन हँड तो विकास आपण घडवून आणू शकतो. सर, आपल्या देशाचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय लेवलला खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तसेच मी असं बोलेल की मीडिया पण त्यांना खूप सारा सपोर्ट करते त्यांच्या कामाला. तर काय सांगताल तुम्ही याबद्दल? येस, खूप चांगलं काम करताय, पण याचं जबाबदारीनं आणि एक पत्रकार म्हणून उत्तर देताना मला सांगावंसं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे, तर पंतप्रधान पदावरती विराजमान होणारी प्रत्येक व्यक्ती ही तितकी जबाबदार असते, कारण तो देशाचा चेहरा असते आणि आपल्या देशाची एक इमेज क्रिएट करणं इंटरनॅशनल लेवलला ती प्रचंड गरजेची आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की आपण जितकं इंटरनल पॉलिटिक्स बद्दल बोलतो किंवा पंतप्रधान XYZ असलेली कोणतीही व्यक्ती त्याच्यावरती आपण सहजपणे टीका-टिप्पणी करतो. पण मला वाटतं ना की त्या पदाची गरिमा राखणं गेलं फार गरजेचं आहे. कारण त्या पदाची गरिमा जर तुम्ही राखली, तरच त्या पंतप्रधान पदाला असलेली जी किंमत आहे, ती इंटरनॅशनल लेव्हलला बाकीचे लोक देतील. बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी असू दे, मनमोहन सिंग असू दे किंवा त्याच्या आधी असलेले सगळे पंतप्रधान, त्यांनी आपापल्या परीनं त्या पदाची गरिमा राखण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर. बॅक टू पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंतरराष्ट्रीय स्तरावरती संबंध वाढवणं का गरजेचं आहे? कारण ज्यावेळेला पत्रकार एखाद्या पक्षाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतात, त्यावेळेला का तो विचार करतात याचा थोडंसं ना एक वेगळा अँगल आज आपण थोडक्यात समजून घेऊयात आपल्या द AK टॉकच्या माध्यमातून. काय असतं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती असलेल्या अनेक घडामोडींचा तुमच्या, आमच्या अशा सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होत असतो. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये असलेली किंमत रुपयाची, इंटरनॅशनल मार्केटमध्ये येणारं तेल असेल, इंटरनॅशनल मार्केटमध्ये येणारा अन्नधान्याचा पुरवठा असेल, या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतो. आणि अनलेस अँड अंटिल तुमच्या देशाचे, मी खास करून पंतप्रधानांचे नाही म्हणणार, तुमच्या देशाचे जर व्यापारी संबंध, तुमच्या देशाचे सांस्कृतिक संबंध हे जर वेगवेगळ्या देशांशी चांगले असतील, तर त्यावेळेला तुमचा देश सक्षम होण्यासाठी फार महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असतील. माणूस असतो आपण, काही गोष्टी चुकतात, काही गोष्टी योग्यही ठरतात. बरोबर. कारण ती वेळ काळ ठरवत असते की तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे त्या काळातले परिणाम काय आहेत. मात्र ज्यावेळेला थोडासा आपण आंतरराष्ट्रीय गोष्टींचा विचार केला, आपल्या शेजारी असलेलं पाकिस्तान आहे, एका बाजूला चायना आहे, एका बाजूला श्रीलंका आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती कोलमडत असल्याचं पाहायला मिळतं. पाकिस्तानमध्ये असलेला महागाईचा उच्चांक, बरोबर. श्रीलंकेमध्ये ज्या प्रकारे महागाई वाढली होती, त्यानंतर तिथे असलेल्या अनेक नेत्यांच्या घरावरती जाळपोळ करण्यात आलेली होती. याचाच फायदा चायना तर नाही ना घेणार. कारण 2 बाजूला असलेले गरीब देश आणि त्यांना कमी होणारा पुरवठा, मग तो कुठल्याही प्रकारचा असेल, इंधनाचा असेल, अन्नधान्याचा असेल, पैशाच्या बाबतीतला असेल, त्याचा गैरफायदा जर एखादी राज्य किंवा एखादा त्या ठिकाणचा देश तुमच्या विरोधात वापरला जाणार असेल, त्यावेळेला तुम्हाला खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे. बरोबर. कारण तिन्ही बाजूने आपण घेरले गेलेलो आहोत आणि आपण मध्यभागी. बरोबर. मी घाबरवायचं काम करत नाहीये. कारण एवढंच आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स समजून घेतलं तर या गोष्टी फार सोप्या होतात की पंतप्रधानांनी उचललेली पावलं नेमकी कशासाठी आहेत. बरोबर. काही देशांबरोबर तुमचे सलोख्याचे संबंध असतात, काही देशांबरोबर फक्त व्यापारी संबंध असतात. तर या सगळ्या गोष्टी करताना किती महत्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेले जी कामं आहेत. बरोबर. कारण कसं की एखादा देश, म्हणजे मी एक सांगेल की इंटरनॅशनल चॅनल्स जे आहेत, इंटरनॅशनल चॅनल्सवरती आजही भारत दाखवताना ऋषीमुनी, मग अंधश्रद्धा, परंपरा इतकंच दाखवलं जातं. पण तिथे जी विकास कामं होत आहेत किंवा तिथे जे डेव्हलपमेंट होताना दिसत आहे,
हे दाखवलं जात नाही. माझं म्हणणं आहे की इंटरनॅशनल लेव्हलला आपले अनेक सायंटिस्ट आहेत जे खूप चांगलं काम करतायत. अनेक इंजिनियर्स आहेत जे खूप चांगलं काम करतायत. त्यांना सन्मान तेव्हा मिळतो ज्यावेळेला स्वतः आपले पंतप्रधान जाऊन त्या देशामध्ये आपल्यासाठी व्यापार निर्मिती, आपल्यासाठी रोजगार निर्मिती या गोष्टींसंदर्भातले जर करार करून आणत असतील, तर आपल्या देशाची इमेज उंचावली जाते. बरोबर मी राजकारणात यासाठी जात नाही की पंतप्रधान पदावरती उद्या मी बसलो काय किंवा तुम्ही बसलात काय. बरोबर आपल्यालाही ती जबाबदारी असणार आहे की माझा देश इतर देशांमध्ये कसा उठून दिसेल याची. तर बरोबर मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कर्तव्य पार पाडलंय पाडलाय बरोबर आणि कर्तव्य पार पाडलं तर आपोआप उंची माणसाची वाढते बरोबर आणि तेच काम ते करताना दिसतंय. म्हणजे मला बरोबर. फक्त पंतप्रधान नाही दिसत, तर भारताची वाढलेली उंची बरोबर ही मला जास्त महत्वाची वाटते आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मी जर इतर देशांमध्ये काही नियमांचं पालन करतो, रस्त्यावरती तुम्ही कागद नाही फेकू शकत, तुम्ही बरोबर पाणी नाही फेकू शकत, ते आपण आपल्या देशात सर्रासपणे करतो. मग त्यावेळेला फक्त केवळ पंतप्रधानांची ती जबाबदारी नाहीये. बरोबर तुमची आमची सगळ्यांची आहे की आपण इंटरनॅशनल लेव्हलला हाऊ वी आर रिप्रेझेंटिंग इंडियन्स. इंडियन करेक्ट सर. सर आपल्या मराठी मातीतला माणूस मूळचा नागपूरचा आहे जो भारतामध्ये रस्ते बांधतच चाललाय, आपले लाडके नितीन गडकरी सर. काय सांगताल तुम्ही यांच्याबद्दल, जे काम जे करतायत येस. त्याबद्दल? बरं, मला रिस्पेक्ट आहे त्यांच्या बाबतीतला, की आजकालचं ज्या प्रकारचं राजकारण आपण बघतोय, त्या राजकारणामध्ये एक वेगळी स्वतःची इमेज करणारी व्यक्ती म्हणून मी नितीनजी गडकरी यांच्याकडे बघेन. नितीनजींचा उल्लेख मला का करावासा वाटतो, की त्यांच्या करियर स्टार्ट पासून किंवा माझ्या करियर स्टार्ट पासून मी अनेक पॉलिटिशियन्सना ऑब्झर्व्ह करतो. तुमचं आणि त्यांचं काही इंटरव्ह्यू वगैरे झालाय? इंटरव्ह्यूज झालेले आहेत. Okay. इनफॅक्ट ज्या वेळेला मी वरळीला राहायचो, वरळीच्या समोरच त्यांचं घर आहे. तर मी Okay. वरळीला राहत असताना बऱ्याचदा वॉकला गेल्यानंतर अदर दॅन पॉलिटिक्स त्यांच्याशी गप्पा करण्याचा अनेक वेळेला चान्स आला आणि आम्ही गप्पाही केल्या. अरे वा. कारण ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघं वॉकला अनेकदा जायचे. त्याच्यामुळे नितीन गडकरी पॉलिटिशियन पेक्षा नितीन गडकरी एक व्यक्ती म्हणून, एक हो. माणूस म्हणून खूप प्रगल्भ आहे. कारण राजकारणामध्ये जर तुमच्या जिभेवर तुमचा कंट्रोल नसेल, तर तुम्ही उठसूट प्रत्येकाला काहीही बोलू शकता. बरोबर मात्र नितीन गडकरींकडे पाहिल्यानंतर संयम काय असतो, नंतर तुमच्या इमोशनल गोष्टींवरती कंट्रोल काय असतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही विकास करताय, पण त्याची ऍडव्हर्टिजमेंट करत नाही. बरोबर एका बाजूला तुम्ही रस्ते जोडणीचं काम करताय, मात्र बरोबर. त्यावेळेला अधिकाऱ्यांना खडे बोलही सुनावताय. बरोबर ठीक आहे, राजकारणामध्ये असताना कोपर खळ्या लगावताय, मात्र थेट टीका करत नाहीये. हे जर व्यक्तिमत्वातले गुण तुमच्यात असतील, तर मला वाटतं तो व्यक्ती प्रगल्भ असतो. बरोबर आणि नितीनजींच्या बाबतीतही मला ते वाटतं, कारण दळणवळणाची साधनं तुमच्या देशामध्ये जितकी फास्टेस्ट असतील किंवा आज आपल्याला वाटतं की ईव्ही संदर्भातला त्यांनी निर्णय घेतलाय. हो चार्जिंग पॉइंट्स कुठे आहेत? होतील. जर विजन असेल तर होईल. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याच्या बाबतीत एखाद्या वेळेला सकारात्मकपणे बघत नाही, तोपर्यंत म्हणजे आपण जे म्हणतो की इच्छा तिथे मार्ग. त्या माणसाने मार्ग बनवून दिलेले आहेत. बरोबर इच्छाशक्ती आपल्याला डेव्हलप करायची. म्हणजे मी बरोबर. थोडा उलटा प्रवास सांगेन. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी संदर्भातले किंवा रोड बाबतचे निर्णय. पण अनेकदा असं होतं की ज्यावेळेला समृद्धी महामार्ग झाला, त्यावरती होणाऱ्या ऍक्सिडेंट बद्दल बोललं जातं. बरोबर इनफॅक्ट ते त्याला जबाबदार आहेत किंवा नाही त्यापेक्षा आपण एखादा नवीन प्रोजेक्ट आणत असतो. बरोबर त्याचा किती सखोल अभ्यास केला. म्हणजे मी इंजिनियर नाहीये, पण रस्त्याचं इन्क्लिनेशन किती असायला हवंय, बरोबर त्याचा टर्नवरती अँगल किती असायला हवाय, पाहिजे या बरोबर. बेसिक गोष्टी आहेत फार. बरोबर आणि त्याचा अभ्यास करून केलं तर हे सगळ्या गोष्टी टाळता येतात. मात्र या गोष्टींना घाबरून जर विकासच करायचा नाही, बरोबर. कनेक्टिव्हिटी नकोय, तर मला वाटतं की तिथेही थोडंसं राजकारण कमी करू. बरोबर प्रत्येकाच्या कामाला तितकं इक्वली आपण इम्पॉर्टन्स द्यायला हवं. सो मला बरोबर. वाटतं की अजात शत्रू असलेला माणूस जर कोणी असेल, तर मला नितीनची बरोबर. वाटतं. सर मी 2 प्रश्न तुम्हाला विचारेल की महिलांची सुरक्षा महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी मीडिया समोर येतात, बऱ्याच गोष्टी मीडिया समोर येतही नाही. काय सांगताल तुम्ही? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की व्हाईट कॉलर क्राईम्स फार वाढलेत सध्या, त्याबद्दलही तुमचं काय मत आहे? बरोबर. दोन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि दोन्ही प्रश्न आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. पहिला महिलांच्या संदर्भातला प्रश्न. पण महिलांच्या बाबतीत मला एक खास सांगावंसं वाटतं की आय एम व्हेरी मच क्लोज विथ माय मदर, माय सिस्टर, माय वाईफ अँड माय डॉटर. चारही ज्या महिला आहेत आयुष्यातल्या, त्यांचा प्रत्येकाचा वागण्याचा, राहण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. आणि त्यांना समोर धरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
की ज्या वेळेला तुमच्या घरात महिला आहेत, त्या तिथेही सुरक्षित आहेत का याचा कधीतरी विचार करा. क्राईम फक्त आउटसाइड होतं असं नाहीये. हम्म. क्राईम घरातही होतं. अनेक वेळेला हम्म. विचार दाबले जातात. अनेक वेळेला स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून घेतलं जातं. हम्म. तर ते सुद्धा क्राईम आहे असं मला वाटतं. बरोबर. महिलांच्या बाबतीत मला एक सांगावसं वाटेल, की लहानपणापासून एक गोष्ट बिंबवली जाते, हम्म. की तू मुलगी आहे, तू हे करू नकोस. तू मुलगा आहे, तू हे कर. मला वाटतं, की जेंडर इक्वालिटी जोपर्यंत आपण विचार करत नाही, हम्म. तोपर्यंत ही तफावत आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटतं, की लहानपणापासून त्यांच्यात हे बिंबवा, की तू सक्षम आहे, तू हे करू शकतेस. बरोबर. त्याच्यासाठी तुला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आम्ही तुझ्यासोबत आहोत. हम्म. मला वाटतं इनफॅक्ट आपल्यापेक्षा सक्षम त्या असतात. कारण त्या हो. घरही सांभाळतात, हो. बाहेरचंही आयुष्य सांभाळतात. समटाईम्स मला असं वाटतं, की ज्यावेळेला त्यांना इन्सिक्युरिटी वाटते, त्याला सिक्युअर्ड आपण सगळेजण आहोत, ह्याचा आपण विचार करतो का? तशा प्रकारच्या समाजाची निर्मिती करतो का? माझं म्हणणं आहे, की आयुष्यात सुधा मूर्तींना ऐका. बरोबर. त्यांचे विचार बघा. हम्म. सक्षम महिला काय असते हे मला त्यांच्याकडे बघून कळतं. बरोबर. फायनान्स मिनिस्टर जे आहेत आपल्या, हम्म. त्यांना आपण बघू शकतो. बरोबर, यापूर्वी असलेल्या अर्थातच. पंतप्रधान असतील किंवा प्रत्येक क्षेत्रातली महिला. हम्म. अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतःला फ्रीडम देत नाही, तोपर्यंत इतर लोकं तुम्हाला फ्रीडम देणार नाही. तर मला वाटतं, की वैचारिक प्रगल्भता असेल, तुमचं शिक्षण असेल, पायावरती उभं राहणं असेल, तुमचा बिझनेस असेल, हम्म. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर महिला सुरक्षित आहेत असं मला वाटतं. बरोबर. जिथे थोडी आपल्याकडनं चूक होते किंवा त्या महिलेकडनं चूक होते, की थोडासा इग्नोरन्स होतो. हम्म. कधीतरी टाकलेला विश्वास तोडला जातो. मग अशा वेळेला सद्सद विवेक बुद्धी तुमचीही जागृत असायला हवी, की आपण कोणाच्या किती जवळ जायचंय, किती नको ते. बरोबर. नाऊ आय एम मूव्हिंग टू युअर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाईट कॉलर. की व्हाईट कॉलर क्राईम वाढतंय का? क्राईम असतं. बरोबर. ते ते एक की नवीन व्हाईट नाव कॉलर आलंय. आहे और ब्लॅक कॉलर आहे. पण क्राईम असतं, की मी इथे आल्यानंतर जर मी समाज विघातक कुठल्याही कारवाया करत असेल, हम्म. तर त्यावेळेला ते क्राईमच आहे. मग बरोबर. ते करप्शन असेल किंवा करप्शनच्या पाठोपाठ होणाऱ्या इतर काही असामाजिक घटना असतील. हम्म. प्रत्येक वेळेला आपण क्राईम किंवा त्याबद्दल बोलताना दिसतो. पण मला वाटतं ना, की अनलेस अँड अंटिल काय होतं, की मी इतरांची फसवणूक करतो यात आनंद वेगळा आहे. माझी एकदा झालेली फसवणूक मला पचत नाही. बरोबर. त्यावेळेला कळतं, की फसवणं काय आहे किंवा क्राईम हम्म. रेट काय आहे. क्राईम कुठल्याही प्रकारचा असू शकतो. म्हणजे बरोबर. इव्हन तो जसं मी म्हटलं, की करप्शन असेल, मी फिजिकल हॅरेसमेंट करत असेल, मेंटल हॅरेसमेंट करत असेल. हम्म. तर ऑल काइंड्स ऑफ क्राईम इज गोइंग अराउंड. पण माझं म्हणणं आहे, की आयुष्य फार कमी दिलेलं आहे. बरोबर. ते तुम्ही किती छान जगता, किती लोकांना आनंद देता त्यावरती डिपेंडंट आहे. आणि जोपर्यंत काही चांगलेही लोक आहेत समाजामध्ये, हम्म. जे खूप चांगलं काम करतात, तर माझं म्हणणं आहे, की क्राईमकडे थोडं दुर्लक्ष करत, चांगला समाज घडवण्याकडे जर आपण थोडंसं लक्ष दिलं, हम्म. तर मला वाटतं, की क्राईम रेट आपोआप खाली येईल. बरोबर. आणि त्यात मग आपल्याला वेगवेगळे टाइप्स त्याचे अभ्यास करण्यापेक्षा बरोबर. चांगल्या गोष्टींचेही अभ्यास जर झाले, तर मला वाटतं, की बरोबर. एक चांगला सक्षम समाज घडू शकतो, की बरोबर. ज्यामध्ये आपण सगळे निर्भयपणे राहू शकतो. मग त्याला महिला, लहान मुलं, वृद्ध हम्म. प्रत्येकाला एक सुरक्षितता वाटेल असा समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. बरोबर. ह्यांना सगळ्यांना निर्माण करावं लागेल. बरोबर. सर, पुण्यात असो, महाराष्ट्रात असो, भारतात असो, हं, पत्रकारांवरती फार हल्ले वाढलेत. हं. काय सांगताल तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफच्या सिक्युरिटी बद्दल? बरं, सिक्युरिटी तर कुठल्याही प्रोफेशनमध्ये नाहीये, फ्रँकली स्पीकिंग. बरोबर. पण रिसेंटली जे पत्रकारांवरती हल्ले झाले, त्या हल्ल्यांकडे आपण फार सिरियसली बघायला हवं. हम्म. हल्ला किंवा हिंसा ही मुळामध्ये अयोग्य आहे. हम्म. मान्य आहे, की तुम्ही आजकाल सोशल मीडियावरती व्यक्त होता. त्याचे पडसाद तुमच्या रिअल आयुष्यामध्ये पडतात, तुमच्या एखाद्या कार्यक्रमावरती पडतात. मात्र मला वाटतं, की जितकी जबाबदारी पत्रकारांची आहे, तितकीच जबाबदारी समाजाची सुद्धा. हम्म. काही पत्रकारांमुळे जर त्या कम्युनिटीचं नाव बदनाम होत असेल हम्म. किंवा चुकीच्या पडलेल्या पायंड्यांमुळे या सगळ्या गोष्टी होत असतील, तर हे आपल्याच क्षेत्रासाठी घातक आहे याचा विचार आम्ही पत्रकार म्हणून करायला हवा. बरोबर. तर दुसरीकडे समाजात जात असताना मी जर काही ओपन स्टेटमेंट करत असेल, आपण गप्पा करतो, की लोकशाही हम्म. आहे, हम्म. लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण ते स्वातंत्र्य असताना तुमच्या प्रोफेशनमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे नाही आहात. बरोबर. एखादी गोष्ट व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जितकं महत्वाचं आहे, तितकंच व्यक्त होत असताना त्यामुळे कुठला तिढा तर निर्माण होणार नाही याचा विचार करायला हवा. हां, ज्यावेळेला पत्रकारांवरती हल्ले होतात, मित्रांनो सर्वसामान्यांसारखे आम्ही सुद्धा व्यक्ती आहोत, मनुष्य आहोत. आमचंही कुटुंब आहे, त्या कुटुंबाची जबाबदारी आहे. ते करत असताना मी समर्थन नाही करणार वाईट प्रकारच्या पत्रकारितेचं. पण ज्यावेळेला हल्ला तुम्ही करता, त्यावेळेला तोही एक माणूस आहे. त्याचीही एक विचारसरणी आहे. बरोबर. त्याच्यावरती काहीतरी संस्कार झालेले आहेत आणि त्यातून बरोबर. तो व्यक्त होताना दिसतो. सो मला हम्म. वाटतं, की
अशा हल्ल्यांचा मी निषेध करतो. बरोबर. दुसरीकडे असे हल्ले होऊ नये यासाठी हम्म. सामाजिक भान निर्माण करणंही गरजेचं आहे. हम्म. आणि जितकं आपल्या लेखणीला स्वातंत्र्य आहे तितकं आपल्या जिभेवरती बरोबर. जर थोडी साखर घेऊन चाललं तर मला वाटतं की काही हल्ले वगैरे होत नाहीत मग अशा वेळेला. कारण बरोबर. काय की समाज ऑलरेडी आत्ता काय झालं ना की शिक्षण असेल, हम्म. व्यापार असेल, नोकऱ्या असतील हम्म. किंवा सामाजिक प्रश्न असतील, तुमच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण होत नाहीये हम्म. आणि त्या गरजा पूर्ण होत नसल्यामुळे समाजामध्ये आधीच अस्थिरता आहे. हम्म. त्यातही राजकारणी ज्या प्रकारचं राजकारण करताय त्यामुळे होणारी चिडचिड वेगळी आहे. हम्म. आणि ही चिडचिड व्यक्त करताना मग ती चुकीच्या पद्धतीने होते हम्म. आणि ती चुकीच्या पद्धतीने झाली की आपण एकमेकांवर हल्ले करतो. बरोबर. सो मला वाटतं की आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे की सौहार्दानं राहणं, बरोबर. एकमेकांसोबत राहणं आणि पत्रकार म्हणून सजग होऊन सामाजिक प्रश्नांना नेहमी हात घालणं. तर भारतामध्ये खूप सारे नवीन स्टार्टअप्स आलेत आहेत आता हम्म. आणि प्रत्येकाला बिझनेस करायची एक संधी पाहिजेच असते आणि करतही आहेत बरेच लोक. तर डिजिटल मार्केटिंग म्हणू किंवा ऍडव्हर्टायझिंग, PR म्हणा, याच्यावर फार लोक लक्ष द्यायला लागलीत आजकाल. काय सांगाल तुम्ही? हे पहा, आजकालचं जग जे आहे ना, जे दिसतं, जो दिखता है वो बिकता है. जो दिखता है वो बिकता हा. है, इतकं सिम्पल आहे. आणि ते दाखवण्याची आता गरज निर्माण झाली. मधल्या हम्म. पिरियडमध्ये जो कोरोनाचा कालावधी गेला, हम्म. कोरोनामध्ये सगळं काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरू झाले. True. ऑनलाईन पद्धतीने मार्केट थेट तुमच्या घरात तुमच्या मोबाईल पर्यंत यायला सुरुवात झाली. हम्म. आणि मग मला वाटतं की त्या त्या ठिकाणी जिथे स्पर्धा आली हम्म. तिथे काही बदल आवश्यक असतात. म्हणजे हम्म. आतापर्यंत कॅशलेस व्यवहार होत नव्हते. हम्म. कोरोनाने आपल्याला कॅशलेस व्यवहार सुद्धा शिकवायला सुरुवात केली. हम्म. त्याच्यानंतर मला असं वाटतं की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी आजकाल डिजिटल मीडिया और सोशल मीडिया वी कॅन कॉल इट, हम्म. त्याचा प्रभावीपणे वापर व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मी हम्म. अमुक एक ठिकाणी शॉपिंगला जाण्यासाठी मला जाण्या येण्याचा वेळ आणि खर्च या गोष्टी वाचवायच्या असतील तर तुम्हाला ऑनलाईन ते करता येणं शक्य आहे. मात्र ऑनलाईन आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हम्म. तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचणं फार महत्वाचं होतं. बरोबर. सो डिजिटल मार्केटिंग असू दे, PR असू दे, ह्याची गरज यासाठी आहे फक्त की पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना हम्म. तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट, PR ह्यातले स्पेशलायझेशन करायला मिळतात. वेगवेगळे सब्जेक्टचा अभ्यास करायला मिळतो. हम्म. पूर्वी असं होतं की जाहिरातींवरती सगळ्या गोष्टींचा भर असायचा आणि टीव्हीवरती किंवा रेडिओवरती जाहिरात ऐकायला मिळाली तर तुमचं प्रोडक्ट पॉप्युलर व्हायचं. हम्म. आज तीच जागा आता डिजिटल मार्केटिंगने घेतली. बरोबर. PR ज्या वेळेला आपण म्हणतो की पब्लिक रिलेशन, हम्म. पब्लिक रिलेशन का जास्ती महत्वाचं की अमुक एक व्यक्ती अमुक एक क्षेत्रात खूप चांगलं काम करते, पण त्या व्यतिरिक्त जर 4 आणखी गोष्टी करते हम्म. तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या PR एजन्सीकडनं किंवा त्या PR व्यक्तीकडनं केलं जातं. बरोबर. मग अशा वेळेला तुम्हाला स्वतःला ऍडव्हर्टिजमेंट करणं हे फार गरजेचं आहे. कारण मी त्याला आणखी एक नाव देईल की इफ आय कॅन सी दिस लोगो हिअर, मी इथेच येणार हम्म. होतो आता. की द AK टॉक पॉडकास्ट, ठीक आहे. सो तो पॉडकास्ट पाहत असताना माईकचं केलेलं सिलेक्शन, त्याचं कलर कॉम्बिनेशन, हम्म. त्याचा वापरलेला फॉन्ट साईज, हम्म. दॅट्स युअर ब्रँड. करेक्ट. ट्रू. ठीक आहे. आणि तो ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवायला डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी हम्म. वापर करता येऊ शकतो. मग तुम्ही बरोबर. कुठल्या लोकांपर्यंत, म्हणजे तुमचं टार्गेटेड ऑडियन्स किंवा तुमचा टार्गेटेड व्ह्युअर काय आहे किंवा तुमचा टार्गेटेड हम्म. क्लायंट काय आहे, बरोबर. तरच ती गोष्ट तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येते. बरोबर. म्हणजे यापूर्वी असं होतं की काही जिंगल आपण ऐकल्या, हम्म. तर जिंगल ऐकल्यानंतर आपल्याला लगेच कळायचं की अच्छा ह्या प्रोडक्टची ही ऍड आहे. हम्म. त्यातला आवाज ऐकला तर त्याची ग्रॅव्हिटी कळायची. हम्म. त्यानंतर त्याचं म्युझिक ऐकलं तर काही गोष्टी कळायच्या. काही दिवसांनंतर आपण जर काही पेपर्स बघितले तर काही साबणांच्या ऍड्स यायला लागल्या तर त्या पेपरला तो परफ्यूम असायचा. बरोबर. दीज आर द टेक्निक्स हम्म. ज्यातनं तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या क्लायंट पर्यंत पोहोचू पोहोचू शकता. शकता. बरोबर. म्हणजे वन्स मला एक कळलं की ब्लॅक अँड येलो इज द कलर ऑफ युअर पॉडकास्ट, करेक्ट. तर मला की दॅट्स अ ब्रँड True. आणि दॅट्स अ लोगो. तो लोगो म्हटल्यानंतर आकाश कुंभार आपोआप समोर येणार एक्झॅक्टली. त्यावेळेला. सो या गोष्टी मॅटर्स अ लॉट. मी सांगेल आयुष्यात जितकेही व्यवसाय सक्सेसफुल आहे किंवा ज्याही व्यक्ती फार सक्सेसफुल आहे त्यांनी त्यांचं ब्रँडिंग आणि PR इतक्या प्रॉपर वेनी केलेलं आहे, त्यामुळे आज इंडस्ट्रीमध्ये ते वेगळे ओळखले जातात. बरोबर. आणि आजकाल तर असं आहे की सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर्स जे आहेत, हम्म. सेलिब्रिटीनी एवढंच त्यांनाही मानधन आहे बरोबर. किंवा सेलिब्रिटीनी एवढीच पॉप्युलॅरिटी त्यांची सुद्धा आहे. हम्म. आज AK पॉडकास्ट आपण करतोय, उद्या स्वतः AK पॉडकास्ट साठी येणाऱ्यांची संख्या वाढेल. बरोबर. सो इट डिपेंड्स की तुम्ही किती क्वालिटी कॉन्टेंट देताय. सर तुमच्याकडे ऑलरेडी लिस्ट आहेत AK पॉडकास्टची, गेस्टची. व्हॉट्सअपवरती मी ती सगळी लिस्ट पाठवून देणार आणि AK पॉडकास्ट मध्ये ते सगळे येतील. त्याच्यासाठी आपण दोघं मिळून प्रयत्न करूया डेफिनेटली. आणि मला वाटतं की मग तिथेच येतं तुमचं PR.
बिकॉज ॲज द वे यू सेड तुमच्याकडे बरेच कॉन्टॅक्ट्स आहे, सो दॅट्स PR फ्रॉम माय साइड फॉर यू अँड दोज पीपल हु आर इन माय लिस्ट. सो हेच तर मार्केटिंग आहे. बरोबर आणि हे ज्याला कळलं तो आजच्या स्पर्धेत टिकतो. ज्याला नाही बरोबर. कळलं किंवा काळानुरूप तुम्ही बदल नाही केले, बरोबर तेव्हा तुम्ही कधी कधी मागं पडता. बरोबर बरोबर त्यामुळे मला वाटतं की पुढचं फ्युचर आहे त्या हम्म. फ्युचरकडे फार सकारात्मक याच्याने बघा. बरोबर आणि ते करत असताना जे ॲस्थेटिक गोष्टी बरोबर आपण जपल्या हम्म. त्याही जपूयात. बरोबर सर. डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहेत हम्म. बरोबर असं म्हटलं जातं त्याचा जास्तही वापर नाही केला पाहिजे. हम्म. बरोबर काय सांगताल तुम्ही याबद्दल म्हणजे त्याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पार्ट. हे पहा, आपण पॉझिटिव्ह बद्दल मगाशी बोललो. बरोबर निगेटिव्ह मला हे वाटतं ना की तुमचा जास्तीत जास्त वेळ स्क्रोलिंग मध्ये जातो. तुमचा जास्तीत जास्त वेळ जो आहे तो तुमच्या फिजिकल मेंटल हेल्थ पेक्षा डिजिटल हेल्थ कडे तो वाढलाय. हम्म. मी हा वर्ड याच्यासाठी वापरेल की प्रत्येक क्षणाला अपडेट आपल्याला काही व्हॉट्सअप आलंय का, इन्स्टावर एखादा मेसेज आलाय का, बरोबर एखादा DM आलंय का, हे चेक बरोबर. करणं मला वाटतं की सायकोलॉजिकली इट्स नॉट गुड फॉर एनीवन अँड बरोबर. स्पेशली फॉर ह्युमन बिईंग, बरोबर बिकॉज आपण ते वापरत असतो. दुसरीकडे असं की टू मच ऑफ स्क्रीन टाइम जो आहे दॅट अफेक्ट्स युअर मेंटल हेल्थ ट्रू ऑल द टाइम. तुम्ही डिसिजन नाही घेऊ शकत, तुम्हाला त्रास होतो, तुमच्या डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो. बरोबर हळूहळू तुमचं ऐकण्याची क्षमता कमी होते. ज्या क्षमता वाढायला हव्या त्या कमी करण्यासाठी आपण त्या डिजिटल मीडियाचा वापर करतो. बरोबर. समटाइम्स असे की डिजिटल मीडियामुळे तुमच्यावरती थेट परिणाम का होतो. आजकाल स्पर्धा सुरू आहे की तुमचे किती फॉलोअर, माझे किती फॉलोअर्स. बट समटाइम्स इट इज गुड म्हणजे मी तर प्रेक्षकांना सांगेल की स्क्रीन टाइम थोडं वाढवा कारण एक टॉक खूप काही नवीन घेऊन येते आता. मी तेच सांगतो की ज्यावेळेला कॉन्टेंट तुमचं छान आहे तर आपोआपच तो स्क्रीन Exactly, टाइम वाढतो. पण exactly. बऱ्याचदा असं आहे की केवळ वाईट टाकलेल्या गोष्टी पाहण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही वेळेचा अपव्यय करता. थोडक्यात सांगेल मी की ज्यावेळेला मी एखादी बातमी फार सरळ पद्धतीने देतो त्याला तितके लाईक्स किंवा व्ह्यूज येत नाही. मात्र अमुक एक व्यक्तीने घातलेली ही गोष्ट पाहिली का, असं ज्यावेळेला टॅगलाईन दिलं जातं, दिस इज नॉट अ गुड मार्केटिंग स्ट्रॅटेजी बरोबर बेसिकली. ट्रू ट्रू. सो being a journalist, we should be very much careful about our words, about our write-ups. Whatever we are producing to the people or we are offering to the people, it should be quality content. बरोबर. आणि मला वाटतं की एके टॉकने तेच करावं की वायफळ चर्चा किंवा बरोबर. वायफळ गोष्टी जाण्यापेक्षा मला वाटतंय की जे लोकांना हवंय, जे बौद्धिक सर आहे, मी ते मिळावं. आल्या जसं आपलं बोलणं झालं ना जसं मी बोललो ना, ते मी एके टॉक या पॉडकास्ट शो मध्ये मी हा प्रयत्न करतोय ना की म्हणजे एक तो फ्लो आणि माझं एक असं विजन आहे ना की ह्या पॉडकास्ट मधून काहीतरी चांगलं लोकांना डिलिव्हर व्हावं. चांगलं म्हणजे सगळेच म्हणतात की बाबा आमचा पॉडकास्ट भारी आहे, पण मला एक सांगणं आहे की ते पाय वर घेऊन बसणं वगैरे दॅट इज नॉट अ वे ऍक्च्युली. सी Yes. तुम्ही खूप महाराष्ट्रात मी तर बोलेल अख्ख्या देशात खूप मोठ्या लेवलला काम करत आहे. तुमची एक रिस्पेक्ट, ती रिस्पेक्ट ठेवून मी इथं तुमच्या समोर बसलोय आणि तुम्ही पण तेवढा मला मान देताय आणि तुमच्या समोर मी असा पाय वर घेऊन बसतोय. दॅट इज नॉट वे फॉर मी असं मला वाटतं की ते Yes. चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. चुकीचं असू शकतं, पण काय माहिती का, अगेन तुम्ही काय प्रेझेंट करताय त्यावरती डिपेंड करतं. बरोबर समटाइम्स ते इतरांना कॅज्युअली वाटतं, जे रिस्पेक्टफुल मे बी नसेल, बरोबर. पण प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरचं मी जे म्हटलं ना की ब्रँडिंग, ॲज द वे यू आर ब्रँडिंग युअर शो, ट्रू. इट डिपेंड्स ऑन दॅट की तुम्ही काय लोकांना कॉन्टेंट देताय, तो कशा बरोबर. वेनी प्रेझेंट केला जातोय. मग त्याचे कलर कॉम्बिनेशन असतील, तुमचं सेट असेल, तुमचं बरोबर. बसणं असेल, वागणं असेल, प्रश्न विचारण्याची पद्धत असेल. बरोबर. सो इट डिपेंड्स ऑन दॅट. त्यामुळे आता मला वाटतं ना की द एके टॉकने सुद्धा या गोष्टी आता व्ह्युअर्सवर सोडाव्यात की कारण काय आलंय की आजकाल टेस्ट बिघडवणारेही आपणच आहोत, चांगलं देणारेही आपणच आहोत आणि मग त्याच्या सवयी लागतात लोकांना. पण सर मी पाय वर घेऊन बसणार नाही. सॉरी मला माहिती नाही का, पण आय डोंट लाईक. नाही, पण माझ्या शुभेच्छा उलट की जर ह्या विजनने तुम्ही काम सर करणार मला असाल. म्हणजे माझा अजून एक पॉइंट ह्याच्यावरती आपण कोणत्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती जातो किंवा आपलं एक स्वप्न असतं की बाबा मला इथे जायचंय. तिथे गेल्यावर आपण कधी असं बसत नाही. तिथे आपली एक बॉडी लँग्वेजची पण एक आपण म्हणतो ना एक रिस्पेक्ट असते बरोबर. समोरच्याची पण आणि त्या प्लॅटफॉर्मची पण. सो माझं टार्गेट असं आहे की बाबा याची रिस्पेक्ट वाढली पाहिजे नेहमी आणि ती रिस्पेक्ट असं नाही की मी आज इथं बोलतोय म्हणून त्याची रिस्पेक्ट वाढेल. मे बी माझे गेस्ट काही इन फ्युचर मोठे मोठे पॉडकास्ट मध्ये गेस्ट असतील, प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणी काही ना काहीतरी छान काम केलं असतं.
सो त्या हळूहळू गोष्टी वाढतील. पण पुन्हा एकदा मी तेच सांगतो की पाय वर करून बसणं हे मला आवडत नाही पॉडकास्ट. आणि ते होऊ पण नाही. खूप पण नाही. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे मला एकच शुभेच्छा द्याव्याशा वाटतात, की ज्या व्हिजनने पॉडकास्टला सुरुवात केली द एके टॉकनी, त्या व्हिजनवरती तुम्ही परफेक्टली तसेच राहा. त्या नियमांचंही पालन करा. बरोबर आलेल्या गेस्टला सुद्धा तुमचं व्हिजन कळू द्या. बरोबर तर आपोआपच या गोष्टींचा पायंडा हळूहळू पडेल. बरोबर कारण मी सांगितलं ना जसं की डिजिटल मीडिया असू दे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे, प्रिंट मीडिया असू दे, काही वाईट पायंडे पडले जे लोकांच्या अंगवळणी झाले. बरोबर. पण माझं म्हणणं आहे की जर तुमच्यात सचोटी असेल, तुम्ही ते योग्य रीतीनं करणार असाल आणि सुसंस्कृतपणा असेल, तर मला नाही वाटत की या गोष्टी फार काळ टिकतील. जो तुम्ही डिसिप्लिन लावताय तो पुढच्याही काळात तसाच राहावा यासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. अर्थातच सर, फार छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून. सेम हिअर. आणि तुमच्या बरोबर बोलून आहे ना, म्हणजे टू बी ऑनेस्ट ते सर वाली फिलिंग नाही येत, पण मी बोलतो सच्ची बोलना लेकिन एक मित्राची फिलिंग येते नेहमी. येस, वी आर फ्रेंड्स. आणि फार म्हणजे मी एक गोष्ट आवर्जून प्रेक्षकांना सांगेल की आम्हाला पॉडकास्ट करायचा होता हा. त्या पॉडकास्टसाठी मी नाही, त्यांनी पण इनिशिएटिव्ह घेतलाय. ही कॉल्ड मी 2 टाइम्स. पण त्यावेळेस ऑफिसचं काम चालू होतं आणि फायनली ते आज पुण्यामध्ये होते. सो आम्ही आज पॉडकास्ट कंप्लीट केलेला आहे. येस. धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही पण धन्यवाद याच्यासाठी की इट्स गोइंग टू क्रिएट अन हिस्ट्री. कारण द एके टॉकचा हा फर्स्ट पॉडकास्ट आहे आणि फर्स्ट पॉडकास्ट मध्ये यायला मला संधी मिळाली. सो इट्स अ गुड स्टार्ट. सो मला वाटतंय की याच्या पुढचेही सगळे गेस्ट खूप छान छान येतील. आणि आकाश, खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू टू युअर ऑल टीम द एके टॉक, की ज्याचे फॉलोअर्स वाढावेत, सबस्क्रायबर्स वाढावेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक सुंदर कॉन्टेंट जावा. आणि जे तुम्ही मगाशी म्हणालात की एका डिसिप्लिन सोबत हे काम पुढे न्यायचंय, त्या डिसिप्लिनसाठी, तुमच्या एफर्टसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.